पुण्यातल्या धानोरी कात्रज विमाननगरसह अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। 11 जूनपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज। पुण्यामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये साचलं पाणी। कमरेपर्यंत पाणी साचल्यामुळे नागरिकांना पाण्यातून वाट काढण्यासाठी कसरत। पुण्यामध्ये राज्यातल्या सगळ्यात जास्त पावसाची नोंद। महत्त्वाच्या रस्त्यांना नदीचं स्वरूप। शिवाजीनगर, अलका टॉकीज चौक, कोथरूड भागात पाणी साचल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी। पुण्यामध्ये शिवाजीनगर भागामध्ये 68 मिलीमीटर पावसाची नोंद। 9 जून ते 12 जून दरम्यान पुण्यासह राज्यात मुसळधार पावसाची शक्यता। अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाचा येलो अलर्ट जारी। पुण्यामध्ये कमी वेळात अधिक पाऊस झाल्यानं काही ठिकाणी फ्लॅश फ्लडसारखी स्थिती। झाडं पडणं, भिंती पडण्यासारख्या घटना घडत असल्यानं पाणी ओसरेपर्यंत घराबाहेर पडू नका। मुरलीधर मोहोळ यांचं नागरिकांना आवाहन। संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत शिवाजीनगरमध्ये 67.4 मिलीमीटर, पाषाण इथं 56.8 मिलीमीटर, हडपसर इथं 3 मिलीमीटर पाऊस झाल्याची नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांची ट्विटद्वारे माहिती। मुंबईमध्ये पुढील 48 तासात बरसणार सरी। वेळेआधीच मान्सून आल्यानं उष्णतेनं त्रासलेल्या जनतेला दिलासा मिळणार। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची दमदार हजेरी। हवामान विभागाकडून उद्या परवा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट। रत्नागिरी, कोल्हापूर आणि साताऱ्यासाठी ऑरेंज अलर्ट। रत्नागिरी शहरात मुसळधार पाऊस। मान्सून दाखल झाल्यानंतर जिल्ह्यामध्ये दररोज पाऊस होत असल्यामुळे बळीराजा सुखावला जिल्ह्याला येलो अलर्ट। मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वरमधल्या धामणी इथं रस्ता खचण्यास सुरुवात। संरक्षक भिंतीचं काम अर्धवट राहिल्यानं महामार्ग खचण्याची भीती। रस्ता खचल्यास महामार्गावरची वाहतूक बंद होण्याची शक्यता। रायगडमधल्या महाड आणि पोलादपूर तालुक्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पाऊस। पावसामुळे वातावरणात गारवा, शेतीच्या कामांनाही वेग। नागपूर जिल्ह्यातल्या जलालखेडा इथं मुसळधार पाऊस। पावसामुळे आठवडी बाजारात नागरिक आणि दुकानदारांची तारांबळ। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे साहित्याची नासाडी। धाराशिवमध्ये पावसाच्या जोरदार सरी। जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या। पावसामुळे शेतकरी सुखावला। मशागतीच्या कामांनाही वेग येणार। शुक्रवारी रात्री नंदुरबारमधल्या शहादामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस। पावसामुळे ब्राह्मणपुरी गावामध्ये केळीच्या बागांना मोठा फटका। विजेचे खांब पडल्यानं वीज पुरवठा खंडित। पालघरमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी। वीज पडल्यानं मोखाड्याच्या भोवाडी इथल्या शेतकऱ्यांच्या 8 बैलांचा मृत्यू। जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडून पंचनामा। शेतकऱ्याची नुकसान भरपाईची मागणी। मला मोकळं करा, हे निराशेतून बोललेलो नाही। देवेंद्र फडणवीस हा पळणारा नाही तर लढणारा व्यक्ती। भाजपा आमदारांच्या बैठकीमध्ये फडणवीसांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतनं मोकळं करा असं म्हटल्यावर शहांनी सध्या काम सुरू ठेवा असा सल्ला दिल्याची फडणवीसांची माहिती। तर माझ्या डोक्यातली रणनीती शहांना सांगितली। मी स्वस्थ बसलेलो नाही। भाजपच्या बैठकीमध्ये फडणवीसांचं वक्तव्य। मुंबईमध्ये मराठी माणसांनी ठाकरेंना मतं दिली नाहीत तर विशिष्ट समाजाच्या मतांवर ठाकरेंना जागा मिळाल्या। भाजपच्या बैठकीमध्ये फडणवीसांचं वक्तव्य। लोकसभा निवडणूक निकालानंतर भाजपची मुंबईत महत्त्वाची बैठक। फडणवीस, बावनकुळे, शेलार यांच्यासह भाजपच्या सर्व आमदारांची बैठकीला उपस्थिती। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलेला निर्णय मागे घ्यावा। भाजपच्या बैठकीमध्ये सर्व आमदारांची फडणवीसांना विनंती। मात्र फडणवीसांनी सरकारमधून मुक्त होण्याच्या आपल्या निर्णयासंदर्भात सूचक वक्तव्य करत बोलणं टाळलं। मंत्रिपद कुणाला द्यायचं याचा निर्णय स्वतः मुख्यमंत्री घेणार। खासदारांचं मेरिट पाहून मंत्रिपद द्यायचं की नाही याचा निर्णय होणार। नरेंद्र मोदी उद्या संध्याकाळी 7:15 पंतप्रधान पदाची शपथ घेणार। राष्ट्रपतींकडून एनडीएला सत्ता स्थापनेचं निमंत्रण। राज्यातल्या 288 विधानसभा क्षेत्रात उद्या जल्लोष साजरा केला जाणार। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। तर देवेंद्र फडणवीस आपला निर्णय मागे घेतील, बावनकुळेंचा विश्वास। भाजपच्या राज्यातल्या 1000 पदाधिकाऱ्यांना शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण। भाजपचे सगळे आमदार, खासदार, लोकसभा संयोजक, प्रभारी, विधानसभा आणि लोकसभा विस्तारक उपस्थित राहणार।
नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात उद्या भाजपच्या माजी आणि विद्यमान खासदारांच्या बैठकीची शक्यता. शपथविधी सोहळ्यासंदर्भात कार्यक्रमामध्ये बैठकीची चर्चेची शक्यता. श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद द्यावं, सगळ्या खासदारांची एकनाथ शिंदेंकडे मागणी. काल रात्री झालेल्या बैठकीत खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केला आग्रह. तर मंत्रिपदाच्या शर्यतीतनं श्रीकांत शिंदेंची माघार. मंत्रिपद न घेण्याबाबत श्रीकांत शिंदे ठाम. मंत्रिपद कुणाला मिळणार याचा निर्णय एकनाथ शिंदे घेणार. मेरिटनुसार मंत्रिपदं दिली जातील, मात्र आपल्याला मंत्री होण्यात रस नाही, पक्ष वाढवण्यावर लक्ष देणार, श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेसकडनं मंत्रिपदासाठी प्रफुल्ल पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब. फडणवीस, अजित पवार, तटकरे, भुजबळ यांच्या बैठकीमध्ये प्रफुल्ल पटेल यांचं नाव निश्चित. उद्या मंत्रिपदाची शपथ घेणार. उपमुख्यमंत्री अजित पवार पक्ष पुढील आठवड्यानंतर पुढचं धोरण ठरवणार. मंत्री दिलीप वळसे पाटलांची माहिती. अजित पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष. सोनिया गांधींची काँग्रेस संसदीय दलाच्या नेतेपदी निवड. मल्लिकार्जुन खरगेंनी मांडला प्रस्ताव. राहुल गांधींना विरोधी पक्षनेता करण्याचा प्रस्ताव पारित. प्रस्तावाबाबत राहुल गांधी विचार करणार. राजा बराड यांची माहिती. राहुल गांधीच विरोधी पक्षनेते म्हणून समोर येतील. खरगेंसह सर्वांचीच राहुल यांनी विरोधी पक्षनेतेपद स्वीकारावं अशी इच्छा. माणिकराव ठाकरेंचं वक्तव्य. राहुल गांधींनी विरोधी पक्षनेतेपद घ्यावं हा आमच्या सर्वांचाच आग्रह असणार. नाना पटोलेंची माहिती. इंडिया आघाडीनं नितीश कुमारांना पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती. जेडीयूचे महासचिव केसी त्यागी यांचा मोठा दावा. मोदी सरकार टिकणार नाही, खासदार संजय राऊतांचा दावा. सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा आकडा गाठताना मोदी शहांची दमछाक. यापुढे मोदी हिंदुत्वाचाही सुद्धा तोंडातनं काढू शकणार नाहीत. सामना अग्रलेखातनं मोदींवर हल्लाबोल. विधानसभेत ज्या उमेदवाराची जिंकून येण्याची शक्यता अधिक असेल त्याला उमेदवारी देण्याची भूमिका असेल. काँग्रेसच्या असलम शेख यांची प्रतिक्रिया. शिवसेनेचे 6 आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा आमदार प्रकाश सुर्वेंनी फेटाळला. संपर्कात असलेल्या आमदारांची नावं सांगितल्यास 25,000चं बक्षीस देणार असंही केलं जाहीर. सत्ता संघर्षामध्ये दबाव तंत्राचा वापर झाला तरीही आमचे खासदार आमच्या सोबत राहिले. जे गेले ते वैयक्तिक स्वार्थासाठी गेले. सचिन अहिर यांचं वक्तव्य. तर भाजप मागे पडल्याचा शिंदेंच्या नेत्यांना आनंद होतोय का, अहिर यांचा सवाल. वाशिम जिल्ह्यातल्या एका भाजप कार्यकर्त्याच्या नाराजीचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल. संबंधित पत्राची वाशिममध्ये जोरदार चर्चा. माझ्या पराभवामुळे कुणाला आनंद होत असेल तर तो त्यांचा प्रश्न. रावसाहेब दानवेंचं अब्दुल सत्तारांना प्रत्युत्तर. तर सत्तारांच्या टोपी काढण्याच्या कार्यक्रमाला नक्की जाणार असल्याचा दानवेंचा टोला. माझ्या कार्यकर्त्यांमुळे दानवे पडले या सत्तारांच्या वक्तव्यानंतर रावसाहेब दानवेंचे कार्यकर्ते आक्रमक. सत्तारांविरोधात विधानसभेची निवडणूक लढवा, कार्यकर्त्यांची दानवेंकडे मागणी. शिरूर लोकसभेत मतदारांनी अमोल कोल्हेंना दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून दिलं. हा निकाल म्हणजे लोकशाहीची थट्टा आणि चेष्टा झाली. केवळ शिरूरमध्येच असा निकाल लागू शकतो. शिवाजीराव आढळराव पाटलांकडनं नाराजी व्यक्त. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले, मात्र निवडणुकीमध्ये त्याचा फारसा फरक पडला नाही. नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांची प्रतिक्रिया. तर कार्यकर्ते आणि स्थानिक कार्यकर्ते आमच्या सोबत, चव्हाण यांची माहिती. शिवसेना ठाकरे गटाचे सांगलीचे पराभूत उमेदवार चंद्रहार पाटील मातोश्रीवर. निवडणुकीनंतर आज उद्धव ठाकरेंची घेतली भेट. लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. उद्धव ठाकरेंनी राज्यभरात सर्वपक्षीय उमेदवारांसाठी मेहनत घेतली, मात्र सांगलीत सर्वपक्षीय नेत्यांनी तसं केलं नाही. सांगलीत घडलेल्या गोष्टी मनाला लागणाऱ्या, चंद्रहार पाटलांचं वक्तव्य. विनायक राऊत, अनंत गीते आणि चंद्रकांत खैरेंनी उद्धव ठाकरेंची घेतली भेट. लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर तीनही नेत्यांनी घेतली ठाकरेंची भेट.
अहमदनगर दक्षिणचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंकेंनी शरद पवारांची घेतली भेट। शरद पवारांच्या मुंबईतल्या निवासस्थानी चर्चा। लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर शरद पवारांचे घेतले आशीर्वाद। नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेना राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच। शिवसेनेकडून किशोर दराडे तर राष्ट्रवादीकडून महेंद्र भावसार यांनी दाखल केला अर्ज। युती असताना दोन्ही पक्षांनी उमेदवार दिल्यानं संभ्रमाचं वातावरण। नाशिक शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार किशोर दराडे संपर्काबाहेर। महायुतीच्या उमेदवाराच्या नावाशी साधर्म्य असल्यानं उमेदवारी अर्ज भरताना अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांना मारहाण झाल्याचा आरोप। मावळ मतदारसंघात श्रीरंग बारणेंबाबत नाराजी होती, त्यामुळे त्यांचं मताधिक्य घटलं। आमदार सुनील शेळकेंची बारणेंवर टीका। मुंबईच्या कांदिवली पूर्व विधानसभा क्षेत्रात अतुल भातखळकरांनी केली नाले सफाईची पाहणी। मालाड, सबवे, पाटकरवाडीत पाणी उपसा करणारे अतिरिक्त पंप बसवा। अतुल भातखळकर यांचे पालिका अधिकाऱ्यांना निर्देश। जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंचं उपोषण सुरू। सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करावं या मागणीसाठी पुन्हा उपोषणाला सुरुवात। अंबडच्या तहसीलदार धनश्री भालचिम यांनी मनोज जरांगेंची घेतली भेट। जरांगेंनी उपोषण करू नये यासाठी केली विनंती। सोलापूरच्या बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी भेट घेतल्याची माहिती। जालन्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंच्या उपोषणासंदर्भात ग्रामपंचायतीची बैठक। सरपंचांच्या निर्णायक मतांमुळे जरांगेंना पाठिंबा देण्याचा ठराव। जरांगेंच्या उपोषणाला काही गावकऱ्यांनी दर्शवला होता विरोध। परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी मनोज जरांगेंची घेतली भेट। रात्री उशिरा अंतरवाली सराटीमध्ये दोघांची भेट झाल्याची माहिती। मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अंतरवाली सराटीतल्या ग्रामस्थांचा ठराव। गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी पाठिंब्याबाबत सह्यांचं पत्र दिल्याची जरांगेंची माहिती। मनोज जरांगेंच्या उपोषणाला प्रशासनाची परवानगी नाही, त्यामुळे उद्या मोदींना शपथ न घेण्याचं निवेदन आम्ही देऊ का? जरांगेंचा सवाल। आरक्षण न दिल्यास विधानसभेत सर्व जाती धर्माचे 288 उमेदवार उभे करणार। विधानसभेला नावं घेऊन पाडणार, मनोज जरांगेंचा इशारा। मनोज जरांगेंच्या आंदोलनाची ओबीसी समाजात भीती नाही, मात्र ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये आणि सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देऊ नये या मागण्यांवर आम्ही ठाम, बबनराव तायवाडेंचं वक्तव्य। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापूरच्या बार्शीत मराठा समाज आक्रमक। बार्शीतील आनंद काशीद यांच्याकडनं उपोषणाला सुरुवात। ओबीसीमधनं सरसकट आरक्षण देण्याची उपोषणकर्त्यांची मागणी। सामाजिक सलोखा आणि सौहार्द जपण्याची जबाबदारी प्रत्येक जिल्हावासियाची। निवडणुकीत जय पराजय होत असतात, मात्र सोशल मीडियावर वातावरण दूषित करू नये, धनंजय मुंडेंचं आवाहन। अमरावतीमध्ये काँग्रेस खासदाराच्या विजयी रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवण्यात आल्याचा भाजपचा गंभीर आरोप। भाजप नेते अनिल बोंडेंनी पोलिसांना निवेदन देत केली कारवाईची मागणी। सांगलीमध्ये ड्रेनेजच्या कामामुळे रस्ता उकरून ठेवलेल्या भागात नागरिकांचं चिखलामध्ये बसून आंदोलन। आंदोलकांनी अधिकाऱ्यांनाही बसवलं चिखलात। यावेळेला लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचं अधिकाऱ्यांचं आश्वासन। मुंबईच्या कांदिवली पूर्व विधानसभा क्षेत्रात अतुल भातखळकर यांनी केली नालेसफाईची पाहणी। वरळीमध्ये पावसाळी कामांच्या पाहणी दरम्यान आदित्य ठाकरेंची बॉक्स क्रिकेटमध्ये फटकेबाजी। वरळी कोळीवाड्यात आदित्य ठाकरेंनी लहान मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा लुटला आनंद। नीट परीक्षा नियमानुसारच झाली। केवळ 6 परीक्षा केंद्र आणि 1600 विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे। संबंधित परीक्षा केंद्रांचं सीसीटीव्ही फुटेज आणि संपूर्ण माहिती असल्याची संजय मूर्ती यांची माहिती। नीट परीक्षा घेणाऱ्या एनईटीनं गैरप्रकार झाल्याचा आरोप फेटाळला, मात्र एनईटीचा हा दावा म्हणजे धूळफेक। मोजक्या केंद्रांवरच नाही तर देश पातळीवर गैरप्रकार झाल्याचा पालक आणि शिक्षकांचा आरोप। गोंदियामध्ये नगर परिषदेचं मान्सूनपूर्व ढिसाळ नियोजन असल्यामुळे नागरिकांना फटका। रेव्हेन्यू कॉलनी परिसरात 5 वर्षांपासून सांडपाणी घरात शिरत असल्यामुळे रहिवाशांचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय।
वर्ध्यातल्या सेलू इथं दत्ता मेघे फाउंडेशन आणि वर्धा सोशल फोरमच्या वतीनं आदिवासी महासंमेलनाचं आयोजन। यावेळेला गोंडी नृत्याच्या सादरीकरणासह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, मोठ्या संख्येनं आदिवासी बांधवांचा सहभाग। पावसाळ्याच्या तोंडावर प्रश्न फाउंडेशनकडनं 50,000 सीड बॉल्सची निर्मिती। संपूर्ण पावसाळ्यात रायगड, पालघरसह मुंबई उपनगरांमध्ये मोकळ्या माळ रानावर शेणापासून बनवलेले सीड बॉल्स फेकत पर्यावरण संवर्धनाची संकल्पना। नांदेडच्या अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यातल्या केळींना इराणमधनं मागणी। केळी उत्पादकांकडनं जिल्ह्यामध्ये केळीवर आधारित उद्योग निर्मिती करण्याची मागणी। परभणीच्या जिंतूरमधल्या चारठाणा इथं पाण्याच्या शोधात 5 रोहे पडल्या विहिरीत। गावकऱ्यांनी वनविभागाच्या मदतीनं रोहींना विहिरीतनं बाहेर काढलं। त्र्यंबकेश्वरमध्ये पाण्यामध्ये बुडून 2 मुलींचा मृत्यू। कपडे धुण्यासाठी गेलेल्या 13 वर्षीय 2 मुलींचा मृत्यू झाल्याची माहिती। घटनेनंतर त्र्यंबकेश्वर परिसरात हळहळ। रशिया 4 दिवसांपूर्वी बुडालेल्या जळगावमधल्या विद्यार्थ्यांचे मृतदेह अखेर सापडले। आंतरराष्ट्रीय नियमांनुसार प्रक्रिया करून मृतदेह मुंबईत आणले जाणार असल्याची माहिती। वाशिम शहरात विशिष्ट समाजाच्या जमावाकडनं व्यापाऱ्याला मारहाण। या प्रकरणी आरोपींना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी मुख्य बाजारपेठ बंद करत व्यापाऱ्यांकडनं निषेध। नाशिक जिल्ह्यात खतांचा काळा बाजार रोखण्यासाठी 17 भरारी पथकं तैनात। दुष्काळामुळे खतांचा पुरेसा वापर न झाल्यानं खरीप हंगामासाठी मुबलक साठा शिल्लक। हिंगोलीच्या मार्केट यार्डमध्ये विक्रीसाठी व्यापाऱ्यांचा माल, त्यामुळे शेतकऱ्यांवर शेतमाल रस्त्यावर घेऊन बसण्याची आली वेळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।